रास्ता जैसा पहले था वैसे करने का था। यहाँ से हाथ डालने की कोई ज़रूरत ही नहीं थी। आज ये ऐसा होगा, कल यहाँ से गाड़ी जाएंगी, एक अंधी गाड़ी इधर जा सकती थी, नहीं तो ऊपर से गाड़ी इधर से जाएंगे, पीछे से भी जाएंगे आणि आवेला हो रही। ते काम थांबवलं होतं, तर त्याबद्दल आपण काय निर्णय घेणार? नाही, काम थांबवलं होतं, काही कन्सर्न आहेत त्यांचे अण्णाभाऊ साठे पुतळ्यासंदर्भाचे। ते प्लॅनिंग आणि जे काही आपल्याकडे नकाशा आहे, आपली जागा अवेलेबल काय आहे ते बघून त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आपल्याला कोणत्या लेवलपर्यंत पूर्ण करता येतात। आणि रस्ता पण रहदारीसाठी दोन्ही बाजूला आता इथंपर्यंत मुक्तेश्वर तलावापासून इथंपर्यंत रस्ता आलेला आहे। आता हा पुढे आपल्याला किती पेट्रोल पंपापर्यंत फ्लायओव्हरच्या साईडनी कंटिन्यू करायचा आहे। तर हा भाग पण नागरी सुविधेचाच एक भाग आहे। अण्णाभाऊ साठे पुतळ्यासंदर्भात त्यांचे काही कन्सर्न आहेत, त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिले, तर आम्ही ते बसून नियोजन करतो आहे। आणि कुणाच्याच भावनांना कोणत्याही स्वरूपाचे ॲक्च्युली भावना संवेदनशीलता असणं वेगळं आणि तशा प्रकारचं कृत्य झाल्यानंतर संवेदना त्या दाखवणं हा भाग वेगळा। आपण अशा स्वरूपाचं कोणतंही काम करत नाही किंवा यापूर्वी कधी केलेलं नाही महापालिकेच्या मार्फत। त्यामुळं जे कोणी संबंधित आहेत त्यांना आमची विनंती आहे, चांगलं काम करत असताना सगळ्यांनी सहकार्य करा आणि काम अडवण्यापेक्षा काही कन्सर्न असतील तर महापालिकेत नगरपालिकेत येऊन ऑथॉरिटी आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चेने जर प्रश्न सुटत असतील तर विकास कामाला अडथळा करणं काही बरोबर नाही। त्यांचे कन्सर्न असतील, जेन्युइन असतील तर 100% आमच्याकडून सॉल्व केले जातील। कुणालाही त्याच्यामध्ये अन्याय होईल किंवा अन्यायाची भावना राहील मागे असं आम्ही काही करणार नाही। काय आंदोलन केलं आज? आज आम्ही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे बचाव समितीच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। रस्ता रोको म्हणजे जो महापालिका जे रस्त्याचे काम करत आहे ते आम्ही थांबवलेलं आहे। आमचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत तुम्ही महापुरुषाच्या म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं सुशोभीकरण जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही रस्त्याचं काम केलं नाही पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आणि त्यामुळे आम्ही रस्त्याचं काम आम्ही या ठिकाणी थांबवलेलं आहे। जोपर्यंत स्मारकासंदर्भात महानगरपालिका पत्र काही नियोजन काही काढत नाही किंवा स्मारकाच्या सुशोभीकरणासंदर्भात तात्काळ काही कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्याचं काम होऊ देणार नाही, ही आमची भूमिका आहे। सुशोभीकरणाची मुद्दे घेणार बचाव समितीच्या वतीनं या ठिकाणी महानगरपालिकेला प्रमुख 7 मागण्या केलेल्या आहे की स्मारकाची उंची हे 15 फूट वाढवण्यात यावी आणि स्मारकाच्या आजूबाजूस कंपाऊंड वॉल संपूर्ण परिसरात गट्टू आणि सुशोभीकरणाचे झाडे, दिवाबत्ती, नळ कनेक्शन आणि इथं समाजासाठी सभा मंडप तयार करण्यात यावे आणि स्मारकाच्या परिसरामध्ये चांगलं असं सुंदर असं लॉन्च करण्यात यावे अशी मागणी आमची प्रमुख 7 मागण्या या ठिकाणी आम्ही आयुक्त साहेबांना लेखी स्वरूपात सांगितलेल्या आहेत। आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्याचं काम होऊ देणार नाही अशी भूमिका स्मारक बचाव समितीने घेतलेली आहे। तुमचं नाव? माझं नाव रवी राजू पाटील पुढे वंचित बहुजन आघाडीचा पर्यायी आणि माझ्या समाजाचं जे स्मारक आहे त्या स्मारका उड्डाणपूल जालना येथे जे काही रोडचं काम चाललेलं आहे तर आमच्या सर्व मातंग समाजाच्या कार्यकर्त्याचं असं म्हणणं आहे की पुतळ्याचे जे बाजूचे गट्टू आहेत या गट्टू जाणून हेतू पुरस्कार ह्या लोकांनी काढून इथं मोठा रोड करण्यात येत आहे। हा रोड आमच्या सगळ्या समाजाच्या वतीने म्हणणं आहे समाजाचं की इथं पहिले ह्या पुतळ्याचं सुशोभीकरण करावं आणि जे काही नियोजित पुतळा आहे या पुतळ्याला थोडं अंतरावर रोड करण्यात यावं अशी मागणी सगळ्या लोकांची आहे। आणि जोपर्यंत हे सुशोभीकरण आणि रस्ता योग्य पद्धतीने होत नाही जेणेकरून पुतळ्याचं विटंबना होणार नाही अशी याची दक्षता जोपर्यंत घेत नाहीत हे प्रशासन तोपर्यंत हा रस्ता आम्ही करून देणार नाही अशी आम्ही ठाम भूमिका आहे। आणि जर रस्ता केला तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि सर्व समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। या आंदोलनात जे काही बचाव समिती आहे त्या समितीमध्ये आमचे सुरेशजी कांबळे आहेत, दुसरी
याचे अध्यक्ष कृष्णा पांडव, कार्याध्यक्ष रवी पाखरे, सचिव सुरेश कांबळे, कोषाध्यक्ष हरिभाऊ पांडव, रविभाऊ पांडव सल्लागार आहेत. तर ह्या पद्धतीने गणेश शेलार आहेत. ह्या पद्धतीने शासनाने त्वरित त्याची अंमलबजावणी करून हा रस्ता पहिले सुशोभीकरण करावं आणि नंतर रस्त्याचं काम सुरू करावं. याच्यामुळं आमच्या अण्णाभाऊ साठे पुतळ्याची विटंबना होणार नाही याची दक्षता घ्यावी ही सरकार शासनाकडे आम्ही विनंती करत आहोत.